बंडखोरी उफाळण्याची शक्यता आहे। युती आणि आघाडीबाबत जळगावातील ज्येष्ठ पत्रकारांनी सुद्धा आपलं मत व्यक्त केलं आहे। अवघे काही दिवस शिल्लक असताना कशा पद्धतीची राजकीय खेळी जी आहे ही जळगाव महापालिकेत पाहायला मिळणार आहे, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जळगावमधील सर्व ज्येष्ठ पत्रकार आहेत। त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत तर काय सांगणार, ज्या पद्धतीने महायुतीचा निर्णय झाला असला तरी जागा वाटपाचा तिढा कायम आहे, तर दुसरीकडे खरं तर आघाडीबाबत अद्यापही संभ्रम निर्माण झाल्याचं पाहायला मिळते आहे। काय नेमकी राजकीय खेळी असणार आहे संपूर्ण पक्षांची? 21 मार्च 2003 मध्ये स्थापन झाल्या जळगाव महापालिकेची ही 5वी पंचवार्षिक निवडणूक आहे। जळगावच्या राजकीय पार्श्वभूमीचा एक आलेख पाहिला तर गेल्या वेळी जळगाव महापालिकेवर एकूण 75 जागा होत्या, त्यापैकी तब्बल 57 जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या होत्या आणि आपली सत्ता स्थापन केली होती। परंतु 2.5 वर्षाच्या कालावधीत भारतीय जनता पक्षाने तब्बल 27 नगरसेवक बाहेर पडून त्यांनी शिवसेना पाठिंबा दिला। त्यानंतर 2.5 वर्षानंतर शिवसेना उभाटाची सत्ता इथं या ठिकाणी आली होती। परंतु आता मध्यंतरीच्या काळात जे राजकीय वातावरण जे बदललेलं आहे, भारतीय जनता पक्षात अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रवेश केला आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद या शहरात वाढलेली आहे। अशाच तिथं आजची राजकीय परिस्थिती पाहिली असता भाजपा, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युतीबाबत अजून ताळमेळ होत नाही आहे। नक्कीच ज्या पद्धतीने खरं तर भाजपमध्ये पक्षप्रवेशावरून जे आहे राज्यभरात अनेक ठिकाणी गोंधळ झाल्याचं पाहायला मिळते। प्रामुख्याने नाशिकमध्ये देवयानी फरांदे यांनी देखील खरं तर निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप केला होता। तशीच काहीशी परिस्थिती जळगावमध्ये निर्माण होऊ शकते, कारण भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग वाढलेलं आहे। अगदी बरोबर आहे, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते। फक्त आता याचं डॅमेज कंट्रोल करण्यासाठीच म्हणजे ज्या पद्धतीने राजकीय जे ॲनालिसिस वेगवेगळे समोर येत आहेत की भारतीय जनता पक्षामधील असंतुष्टांना आणि जे बंडखोरीची तयारी करत असताना त्यांना शांत बसवण्यासाठी महायुती केली की काय, हे निष्ठावंतांना दुखावणारं आहे। आणि ज्या पद्धतीने आपला प्रश्न आहे की नाशिकप्रमाणे इथे उद्रेक होऊ शकतो का, तो उद्रेक तिथे दृश्य स्वरूपामध्ये दिसला, इथे दिसेल किंवा नाही ते तर आपण येणाऱ्या काही दिवसांमध्ये बघणार आहोत। पण अदृश्य स्वरूपामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात उद्रेक निश्चितपणे आहे। नक्कीच प्रामुख्याने विरोधी पक्षात बघायला गेलं तर कुठेतरी राष्ट्रवादी शरद पवार गटाने जे आहे आपल्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना डावलल्याची चर्चा आहे आणि प्रभारी म्हणून संतोष चौधरींना या ठिकाणी नियुक्त केलेला आहे। याचा परिणाम आणि आघाडीसोबत अद्यापही चर्चा सुरू आहे। अनेक लहान पक्षांना सोबत घेण्याचे देखील प्रयत्न सुरू आहेत। या संपूर्ण गोष्टीचा घडामोडीचा परिणाम जो आहे तो महायुतीवरती आव्हान देणार ठरू शकतो। निश्चित फक्त एक बघा, जे आता जे नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात ना, याच्यात अनेक गोष्टी वेगवेगळ्या ठरल्या। कारण भाजप म्हणत होतं की आम्ही 18 सगळ्या जागा जिंकू असं म्हणतो, पण मात्र भाजपला इतका मोठा फटका बसला आहे की शिंदे गट हा सर्वाधिक स्ट्राईक रेट जळगाव जिल्ह्यात जर बघितलं की सर्वाधिक जास्त आहे। म्हणून शिंदे गटाची स्ट्राईक रेट जी वाढली आणि म्हणून बार्गेनिंग पॉवर वाढली, म्हणून कुठेतरी भाजपला पिछाडीवर म्हणजे थोडंसं एक पाऊल मागे घ्यावं लागतं आहे। आणि दुसरा तुम्ही विषय जो प्रश्न केला आहे की शरद पवार गट जो आहे जे संतोष चौधरी यांना देण्यात गेला, संतोष चौधरी यांना जिवंत झालेत। जर भुसावळचा निकाल जर बघितला तर भुसावळचा निकाल हा भाजपला जिव्हारी लागणार आहे। कारण तिथले मंत्री जे वस्त्रोद्योग मंत्री आहेत संजय सावकार यांच्या पत्नीचा म्हणजे तिथं पराभव झालेला आहे। त्याचं जाती समीकरण वेगळं असू शकतात, पुढं काय होईल याचं माहीत नाही, पण संतोष चौधरी हे आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची म्हणजे शरद पवार गटाची पण ताकद वाढलेली आहे असं आपण असं जर म्हटलं। पण इथे सध्या कुठलाही कार्यकर्ता, मोठा कार्यकर्ता राष्ट्रवादी शरद पवार गटाचा नाही आहे, त्यांना उभाटाची मदत घ्यावी लागेल। उभाटा गट इथं जरी असला पण तो जर बघितला तो विखुरलेला आहे। नक्कीच खरं तर नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये प्रामुख्याने राज्यात जरी भाजप जे आहे ते एक नंबरवर असला तरी जळगाव जिल्ह्यात कुठेतरी बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळते आहे। या संपूर्ण नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा परिणाम महापालिकेवर होईल असं आपल्याला वाटतं? ॲक्च्युली जर बघितलं ना तर ज्या नगरपालिका इलेक्शन होतात ह्या ग्रामीण भागातल्या मोडतात, परंतु जसं संतोषजींनी सांगितलं की आकडेवारी जर बघितली तर ही शिंदे गटाला यांनी ही खूप मोठी ताकद दिसून आलेली आहे। आणि त्याचा परिणाम असा की बार्गेनिंग पॉवर शिंदे गटाची वाढली की भाजपाने जर सर्व 75 जागांवरती उमेदवार दिले तर आज अशी परिस्थिती आहे की ते एक हाती सत्ता ते मिळवू शकतात, अशी कागदोपत्री किंवा आपण शहरात बघितले तशी परिस्थिती आहे। परंतु शिंदे गटाला मिळालेले यश आणि त्यानंतर त्यांची वाढलेली बार्गेनिंग पॉवर याची भीती कुठेतरी भाजपाला आहे, हा एक मुद्दा। दुसरा म्हणजे संतोषजींनी तो मुद्दा जो मांडला, मी
नक्कीच. तर हे होते खरं तर जळगाव शहरातील ज्येष्ठ पत्रकार. एकंदरीतच जळगाव शहर महापालिकेचा जर विचार केला तर महापालिका क्षेत्रामध्ये जे आहे महाविकास आघाडी आणि महायुतीबाबत जे आहे अद्यापही संभ्रम कायम असला तरी नेमकं यामध्ये बंडखोरीची शक्यता जी आहे ती मोठ्या प्रमाणात खरं तर पत्रकारांनी वर्तवलेली आहे. याच बंडखोरीचा परिणाम जो आहे सर्व पक्षांवरती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार असून आगामी काळात म्हणजे पुढील 2 दिवसामध्ये आता कशा पद्धतीची रणनीती जी आहे ती महाविकास आघाडी आणि महायुतीची असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव.